आई असू दे, मी करते. द्या. अगं नाही होत आलं वीणा, पण काही म्हणजे संतोष जे काही व्यंकी आणि आरती बरोबर वागला, त्यानंतर आपण जे काही डाफरलो, त्यामुळे का होईना त्याच्या डोक्यात थोडा तरी प्रकाश पडला बघ. कधी नाही ते तुझ्यासाठी भेटवस्तू घेऊन आला. काय ग अशी असतेस का? आई, तुम्हाला बघायचंय त्यांनी काय गिफ्ट दिलंय ते? अगं दाखवते, थांबा. अगं नाही राहू थांबा, दे. घेऊन आले मी. अगं तुम्हाला नवरा बायकोमधली गोष्ट आहे, नाही दाखवलीस तरी चालणार आहे. भेटवस्तू दिली हेच खूप झालं ना. तुम्ही बघाच यांनी काय गिफ्ट दिलंय ते. आता तू एवढा आग्रह करतेस तर पती परमेश्वर फंड. हा. अगं काय हे? आई, मी तुमच्यासाठी आणि बाबांसाठी पैसे जमवत होते ना सासू सासरे फंड मध्ये, तसंच आता यांनाही हवंय मी त्यांच्यासाठी पैसे जमवावे असं त्यांना वाटतंय, म्हणून पती परमेश्वर फंड बॉक्स गिफ्ट दिलाय त्यांनी. काय माहित. वीणा, संतोषच्या वतीने मी माफी मागते का? हा मुलगा कधी काय करेल काही सांगता येत नाही बघ. किती समजावलं तरी कायम तुझ्या मनाला लागेल असंच वागतो. त्याच्या मागच्या जन्माची पुण्याई आहे ग. तू त्याची बायको आहेस, तू आहेस म्हणून हा संसार टिकून आहे बघ त्याचा. माफ कर मला. असू द्या, नाही असू दे. बरं वाटेल बाळा, मिठाच्या पाण्याच्या घड्या लावल्यात, लवकर बरं वाटेल. बाबा, मला खूप थंडी वाजते. पांघरुण घातले बाळा, अजून एक घालू? तरी मला खूप थंडी वाजते. अहो थांबा. भाव नाही, सिद्धू बाबा. आनंदी, आहे ही काय पद्धत आहे? पद्धत जाऊ द्या, राहू द्या बाजूला. तुम्ही दोन दोन पांघरुणं घालताय, त्यापेक्षा एसी बंद करायचा. सिद्धिराज, अहो जरा शांत व्हा. मी तिची आता पट्टी बदलली आहे, तिला बरं वाटेल. ठीक आहे. आणि मी तिच्यासाठी काढा करते. पिल्लू, बघ सिद्धू बाबा आलाय आता, काळजी नाही करायची. हा अच्छा, तुम्ही ताप चेक केलाय खायचा? ताप चेक केलाय, डॉक्टरनी पण बघितलंय, मेडिसिन्स पण दिलेत. अजून काय विचारायचं? ठीक आहे. झोप झोप झोप, शांत. अच्छा ऐका ना, मी काय म्हणतो, हिला विश्रांती घेऊ द्या, आपण बाहेर जाऊया तोपर्यंत. चला. ऐकताय का? आपण बाहेर जाऊया ना प्लीज, तिला आराम करू द्या. या या. कसं आहे ना सिद्धिराज, गेल्या वर्षभरात मी आनंदी बरोबर नसलो तरी मी तिचा जन्मदाता बाप आहे. त्यामुळे तुमचं असं म्हणणं की मला तिच्या बाबतीत काही माहीत नाही, काही येत नाही, हा जो काय तुमचा गैरसमज आहे तो चुकीचा आहे. नाही पण मी असं कधी बोललो की तुम्हाला तिच्या बाबतीत काहीच येत नाही? आणि हे बघा, मी खरं तर आता आनंदीसाठी काढा आणायला चाललो होतो, त्यामुळे या सगळ्यावर बोलायला तुझ्याकडे वेळ नाही. नाही, तुम्ही तसं म्हणाला नसलात की आनंदीच्या बाबतीत मला काही येत नाही, तरी तुम्ही वागताय तसंच. कारण मी सुद्धा तसंच वागताय ना. सिरियसली तुम्ही हे असं मला बोलताय? हॅलो, तुम्ही घरी कधी येणार आहात परत? मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं.
नाही, मला फोनवर नाही सांगता येणार. तुम्ही घरी आलात की प्रत्यक्षात बोलू. सुखविंदरबद्दल बोलायचं होतं. मला ना तो माणूस काही बरोबर वाटत नाहीये. चोरी कशाला व्हायला हवी? चोरी, खून, बळजबरी असं काही एक झालं नाहीये. काय कोण जाणे, माझं मन मला सांगतंय की काहीतरी गडबड आहे. आता टीव्हीचा काय संबंध आहे? हे बघा, मला ते काही माहित नाही. तुम्ही लवकरात लवकर त्याला कामावरून काढून टाका. असंही तुम्ही जेव्हा कामाला जाता तेव्हा तुम्ही स्वतः ड्राईव्ह करता की नाही? विश्वासही ते दोघं जण जाताना विश्वा गाडी चालवतो आणि मला कुठे जायचं असं? मला काही गाडीची गरज नाही. तुम्ही लवकरात लवकर काय ते ठरवा आणि त्याला काढून टाका कामावरून. उद्या जाईन मी, पण मला विश्वाला सोबत घेऊन जायची परवानगी द्या ना. पुन्हा सुखविंदर? बरं, ठीक आहे, घेऊन जाईन मी त्याला, पण शेवटचा तुम्ही लवकरात लवकर घरी आणि ह्या विषयावर गांभीर्याने विचार करा. हं? हो, म्हणजे आनंदी झोपताना तुम्ही भकाभका एसी लावता आणि आता ते तापाने फणफणते तर 2-3 पांघरून घालतात त्याच्यावर. हे चुकीचंच आहे ना? म्हणजे तुम्ही मला हे म्हणताय की मी एसी लावला म्हणून आनंदीला ताप आला? दुसरं काय कारण असणार आहे? दुसरं कारण हे आहे सिद्धिराज की तुम्ही तिला आईस्क्रीम खायला घेऊन गेलात ना कुठल्या तरी अनहायजेनिक स्टॉलमध्ये. त्याचं हे कारण आहे, दुसरं कारण. अच्छा, म्हणजे तुम्हाला आम्ही तिकडे घेऊन गेलो नाही या गोष्टीचा त्रास होतोय का? नाही. बघा, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे बोललोय की तुम्ही तिला कुठल्या तरी अनहायजेनिक स्टॉलवर घेऊन गेलात म्हणून तिला ताप आलाय. इतकं स्पष्ट बोललोय मी. हे बघा, गेले 13 महिने तर तिला कधीच त्रास नाही झाला. तेव्हा तर जी प्रतिकार शक्ती एकदम टकाटक होती. अचानक काय गडबड झाली? म्हणजे तुम्ही मला हे इंडिकेट करताय की माझ्या येण्याने आनंदीला ताप आला? असेलही कदाचित. हॅलो, एक्सक्यूज मी, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. ऐका ना सर, मी तुमच्याशी बोलायला इकडे आलोच नाही. खरं तर माझ्या मुलीला माझी गरज होती म्हणून आलोय मी इकडे. चुकताय तुम्ही बरं का. माझ्या मुलीला तिच्या आईची गरज होती म्हणून तुम्ही तिच्या आईला इथे सोडायला आलाय. सर, मगाशी काय घडलं तुम्ही ऐकलं नाहीत का? नाही, आम्ही जेव्हा आलो तेव्हा आनंदी नुसतं भावनाही असं नाही म्हणाली, तर सिद्धू बाबा असं सुद्धा म्हणाले. नाही, याचा अर्थ हाच होतो ना की तिला मी सुद्धा पाहिजे. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या आणि आनंदीच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. तिचा जन्मदाता बाप सुद्धा. हे बघा, तुम्हाला भांडायचं असेल ना तर मी सुद्धा खूप भांडू शकतो आत्ता, पण माझ्या मुलीच्या काळजीपुढे माझा इगो काय तितका मोठा नाही आहे. आलोच नाही.